दिनांक 27 जुलै 2024 ला राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी जनजागृती संघटन वर्धाच्या संयुक्त विद्यमाने यशवंत महाविद्यालय सेवाग्राम रोड वर्धा येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर हे उपस्थित होते। त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, डॉक्टर सचिन पावडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव शरद वानखडे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुषमा भट, माजी जिल्हा परिषद सदस्य जिजा राऊत, राष्ट्रीय ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष बाळा माऊसकर, कुणबी महासंघाचे अध्यक्ष निर्गुण खैरकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी जनजागृती संघटन प्रमुख अजय भेंडे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या कार्याध्यक्षा अर्चना बोंबले यांनी केले। यावेळी अनेक विद्यार्थी आपले विचार या मंचावर व्यक्त करताना दिसून आले। दोन वयोगटामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये अ गटात वय वर्ष 16 ते 35 तसेच ब गटात 35 ते खुला अशी विभागणी करण्यात आली, ज्यात अ गटामध्ये कुमारी माहेश्वरी मंगेश गिरडे या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक पटकाविला असून कौस्तुभ पचारे यांनी द्वितीय तर मनीष ठाकरे यांना तृतीय क्रमांक पटकाविला आहे। तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून अभिलेखा चव्हाण या विद्यार्थिनीला यावेळी गौरवण्यात आले। तर ब गटामध्ये प्रथम पारितोषिक कल्याणी उमेश टोमणे, तर द्वितीय शेराताई ढोबळे, त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक किशोर मल्लेवार व प्रोत्साहनपर पारितोषिक साधनाताई बोरकर यांनी मिळवले। सदर वक्तृत्व स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक कुंबळकर तसेच प्राध्यापक यशवंत महाविद्यालय सेलूच्या सहाय्यक प्राध्यापिका वैशाली तेलरंगे ह्या उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे संचालन अर्पणा देशमुख तर आभार प्रदर्शन रागिनी शेंडे यांनी केले। अश्विन शहा, जिल्हा प्रतिनिधी, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, वर्धा।